आहे हा ब्रश कटरचा. हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे आणि हे आमचे मित्र आहेत भारत जावेर साहेब. हे थोडक्यामध्ये आपल्याला ह्या मशिनीची माहिती सांगतील किंवा ते व्यावसायिक पद्धतीने जे ग्रास कटिंग करतात हे त्यांचा एकरी किती दर आहे, एकरामध्ये ही ग्रास कटिंग मशीन ही किती क्षेत्र काढते हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगतील. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आमच्या प्रेक्षकांना, शेतकऱ्यांना सांगा की हे मशिनीचं कार्य कसं आहे, ह्या मशिनीची किंमत किती आहे, किंवा ही मशीन जी आहे ती पेट्रोलवरती आहे हे माहिती आहे आम्हाला, पण ही एकरी किती काढू शकते आणि आपला एकरी दर किती आहे. समजा बेडला फक्त मारायचा आहे किंवा पूर्ण क्षेत्र मारायचं आहे तर हा दर किती असतो. आपल्या ह्या मशीनची किंमत बसते 8,000 रुपये. हां, GT शक्तीची. GT शक्तीची. अच्छा. हां, आणि आपला एकरी दर आहे की बेडचा 2,500 रुपये एकरी हां. फक्त बेड फक्त मारायचं. बेड. हां, आणि आणि पूर्ण एकर मारायचं असेल पूर्ण तर एकर मारायचा असेल तर 3,500 रुपये. 3,500 रुपये. आणि ही जी मशीन जी आपण सध्या समजा एखादा शेतकरी जर चालवत असेल तर आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे. चष्मा वापरला पाहिजे हां, किंवा हेल्मेट वापरलं पाहिजे. हेल्मेट. हां, हां. किंवा ते अर्ध मास्क, हेल्मेट असतं हां, काचेचं काचेचं ते वापरलं पाहिजे. पायामध्ये हे बघा पायामध्ये मित्रांनो, शूज शूज घालणं महत्त्वाचं आहे. जाड पॅन्ट असावी जीन्स टाईपमध्ये. कारण हे जे ह्या ज्या वाद्या आहेत, आपण गावठी भाषेमध्ये वाद्या म्हणतो, नायलॉनच्या या जाड क्वालिटीच्या रश्या आहेत. हे फुल स्विंगमध्ये जेव्हा स्पीडमध्ये स्विंग होतं, गवत तुटलेलं किंवा एखादी अशी वाळलेली जी काडी असते, ही काडी काटा वगैरे असा तुटून आपल्या पायामध्ये घुसू शकतो. त्यामुळे गमबूट घालणे गुडघ्यापर्यंत, जाड पॅन्ट घालणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपण आपलं जे आता जो आपण दर सांगितला हे म्हणजे आपण व्यावसायिक पद्धतीने आपण हे करता, बरोबर ना. हां. तर ही आपण काळजी घेतली पाहिजे जी काय आपण जी आता सांगितली. तर आपल्या मते बेडवरती आता समजा आपण हे ग्रास कटिंग केलं तर हे आता आणखीन गुडघ्यापर्यंत गवत किती दिवसानंतर येत असेल पुन्हा. पुन्हा एक महिन्यात येते. महिन्यामध्ये ना. म्हणजे पाऊस चालू असेल तर, पाऊस नसेल तर नाही, लवकर येत नाही ना. लवकर येत हां, नाही. फक्त बेडला पाणी आपलं कंटिन्यू असल्यामुळं हां, बेडला फक्त जिथं ड्रिपर आहे तिथं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी. आणि थोडक्यामध्ये ड्रिपर वगैरे जी बटणं वरच्या साईडला असतात ती सुद्धा ह्या वादीने कधी कधी उडून जातात उडून ना. जातात. हां. तर ही सुद्धा जी काळजी वरच्या घेणं बाजूने असतात, जी खालच्या बाजूने किंवा एका बाजूने जी तोंड करून असतात हां. ती उडत नाही. ती नाहीत उडत. हं. मग फक्त वरच्या साईडची बटणं उडतात, ते आपल्याला काय पाणी चालू केल्यानंतर माहितीच पडतात. हां. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपल्या बागेमध्ये जे आहे ते फक्त बेडवरती ग्रास कटिंग झालेलं आहे पहा. कारण